जे गुलाबराव पाटील आदित्य ठाकरेंचं मातोश्रीवर जाऊन दर्शन घेत होते, जे गुलाबराव एकेकाळी आदित्य ठाकरेंना आपला नेता मानत होते, मात्र ज्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. आता त्यांना असं काय साक्षात्कार झालाय की ते चक्क आदित्य ठाकरेंच्या आवाजावरून, त्यांच्या नेतृत्वावरून आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवरून टीका करू लागलेत. एवढंच नाही तर नुकताच ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता पुन्हा ठाकरे गटातील 14 आमदारही लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी मोठी डरकाळी गुलाबराव पाटील यांनी फोडली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले. नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? कालपर्यंत ज्यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे नेतृत्वाचं प्रतीक होते, तेच आज त्यांच्यासाठी लहान मुलांसारखी भूमिका घेतात असं का म्हणतात? चला यावरच थोडंसं बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. ठाकरे गटात बंड झाल्यानंतर सगळ्यात मोठा आरोप उद्धव ठाकरेंवर झाला, तो म्हणजे ठाकरे भेटत नाहीत, कार्यकर्त्यांचं ऐकत नाहीत, वेळ देत नाहीत. याच नाराजीतून शिवसेनेत मोठी फूट पडली. मात्र उद्धव ठाकरेंना हे शक्य नसताना किमान आदित्य ठाकरे यांनी तरी जिल्हानिहाय दौरे करून आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा होता अशी अपेक्षा होती, पण तेही झालं नाही अशी टीका बंड केलेले आमदार आणि खासदार आजही करतात. नुकताच ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आदित्य ठाकरे यांनी तरी रस्त्यावर उतरून राज्यभर दौरे करायला हवे होते, कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा होता असं म्हणाले. एवढंच नाही तर जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकींच्या तयारीसाठी निकाल लागल्यानंतर कोणत्याही बैठकीत म्हणजे एक बैठक पार पडली, त्या बैठकीत उद्धव ठाकरे जर उपस्थित राहू शकले नसते तर आदित्य ठाकरेंनी तरी पक्षाची धुरा सांभाळायला हवी होती अशी भावना अनेक खासदारांनी, आमदारांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. खरं तर 2019 मध्ये आदित्य ठाकरे पहिल्यांदा आमदार झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळालं. त्यानंतर त्यांच्या राजकीय शैलीवरून विरोधकांनी सातत्याने टीका केली. विशेषतः त्यांच्या आवाजाची खिल्ली अनेकदा उडवली गेली. मात्र त्या काळात महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते, त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत होते. पण आता चित्र बदलले. जे नेते कधी काही आदित्य ठाकरेंसोबत होते, तेच आज आदित्य ठाकरेंवर उघडपणे तीच टीका करतायत जी विरोधक करत होते. त्यातीलच एक नाव म्हणजे गुलाबराव पाटील. बंडानंतर शिंदे गटात गेलेल्या गुलाबराव पाटलांना मंत्रिपद मिळालं. अलीकडच्याच काळात त्यांच्या मुलाला विधान परिषदेची संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांची नाराजी आणि घुसमट ही अनेकदा चर्चेत आली. आणि त्यातच गुलाबराव पाटील हे वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. दरम्यान ऑपरेशन टायगर नंतर आणखी 14 आमदार फुटण्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. धाराशिव येथे विविध ठिकाणी दौरे, बैठक आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते संघटना बांधणीवर भर देत आहेत. ठाकरे गट नव्याने रणनीती आखत असल्याची चर्चा सुरू असतानाच याबाबतच गुलाबराव पाटील यांना विचारलं असता आणि आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत एक विधान गुलाबराव पाटलांनी केलं, ज्यामुळं त्यांच्यावर सध्या टीका सुरू आहे. काय म्हणाले गुलाबराव पाटील? अरे राजा, आमच्यावर टीका करण्यापूर्वी आधी स्वतःचा आवाज तर सुधार. वाघासारखा बोलायला आणि आव्हान द्यायला गुलाबराव पाटलांसारखा पहाडी आवाज लागतो. राजकारणात दौरे केलेच पाहिजेत, त्याशिवाय काम होत नाही. पण आता मुलाला जमत नाही म्हणून बिचाऱ्या बापानं तरी बाहेर पडायला हवं. खासदार तर फक्त सुरुवात होती, आता मुख्य पिक्चर बाकी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फार काही बोलत नाहीत. त्यांनी फक्त आपल्या दाढीवर हात फिरवला की ऑपरेशन टायगर 3.0 यशस्वी होईल असं ते म्हणाले. त्यामुळं 14 आमदार फुटीची जी चर्चा सुरू आहे ती आता प्रत्यक्षात येणार का, अशी चर्चा त्यांच्या या विधानानं सुरू आहे. पण एवढंच नाही तर ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर जो वर्धापन दिन शिवसेनेचा पार पडला, तेव्हाही गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, त्यांना एक मुलगा आहे जो माझ्या मुलाच्या वयाचा आहे. तो पैशाच्या जोरावर खासदार फुटल्याचा दावा करतो. बाप जाते मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र फिरला असता, आमदारांची नाराजी दूर केली असती, एकनाथ शिंदेंना जवळ केलं असतं तर ही वेळ आली नसती अशी खदगत पाटलांनी बोलून दाखवली. पाटलांनी यावेळी आदित्य ठाकरेंचा सोन्या असा उल्लेख करत यावेळी श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात फिरतात असं कौतुकही केलं. आता
आता गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर टीका करणं ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा त्यांनी ही टीका केली आहे. पण शिंदे गटात गेलेल्या अनेक नेत्यांनीही यापूर्वी आदित्य ठाकरेंवर वेगवेगळ्या कारणांनी निशाणा साधला. बंडानंतर सातत्याने त्यांच्या नेतृत्वावर, राजकीय शैलीवर, भाषणांवर टीका होताना दिसते. यापूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका करत म्याव म्याव असा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे ज्या नारायण राणे यांना शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद दिलं होतं त्यांच्याच पुत्राकडून अशी टीका करण्यात आली होती. त्यानंतर सिल्लोडमध्ये सभा रद्द झाल्यानंतर शिंदे गटाकडून रणछोडदास मैदान सोडून पळून गेली अशी टीका आदित्य ठाकरेंवर करण्यात आली होती. इतकंच नाही तर रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरेंवर अत्यंत जहरी शब्दात निशाणा साधला होता. पेग्विन नावाचं पिल्लू, तू आता कुठे जात आहेस हे तुला माहिती आहे का, अशा शब्दात टीका करत दिशा सालियम प्रकरणाबद्दल आदित्य ठाकरेंवर जी टीका केली जात होती त्यावरही त्यांना लक्ष केलं होतं. दुसरीकडे स्वतः एकनाथ शिंदे यांनीही कोण होता असं तू, काय झालं असं तू, अशा शब्दात आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली होती. पण बघा, राजकारणात विरोधकांकडून टीका होणं नवीन नाही आहे. मात्र यातील विशेष बाब म्हणजे तेच नेते जे कधी काळी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचं कौतुक करत होते, त्यांच्या राजकारणाची प्रशंसा करत होते, आज तेच नेते त्यांच्यावर उघडपणे टीका करताना दिसतात. त्यामुळे राजकारणात नातेसंबंध, भूमिका आणि समीकरणं किती वेगाने बदलू शकतात याचं आणखी एक उदाहरण मानलं जातं. दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर तुमचं मत काय? त्यांची टीका योग्य वाटते का, की हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.